इंडिगोच्या ऑपरेशनल संकटानं आता अधिक गंभीर रूप धारण केलंय। दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे आणि चेन्नईसह अनेक शहरातील प्रवाशांना तासनतास विमानतळावर ताटकळत बसावं लागतंय। अशातच एका प्रवाशानं विमानात अडकल्याचा व्हिडिओ पोस्ट करून एअरलाईनच्या कारभाराचं वास्तव समोर आणलंय। प्रवासी सुप्रीत सिंग यांनी पोस्ट केलेला हा इंस्टाग्राम व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। यात प्रवाशांना कोणतीही स्पष्ट माहिती नसताना इंडिगोच्या विमानात तासनतास बसावं लागल्याचं दिसतंय। तसंच बोर्डिंग पूर्वी लाऊंजमध्ये किमान काही सुविधा उपलब्ध होत्या, पण विमानात प्रवेश केल्यानंतर परिस्थिती आणखी कठीण झाल्याचं दिसतंय। यावेळी प्रवाशांना फक्त 1 कप नूडल्स देण्यात आले, तेही प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अत्यंत कमी होते। अनेक प्रवासी भूक आणि त्रासामुळे त्रस्त झालेले दिसले। प्रवाशांना क्रूकडून कोणतेही ठोस अपडेट्सही मिळत नव्हते। असा सगळा प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर आलाय। इंडिगो विमानसेवेचा सावळा गोंधळ अद्यापही सुरूच आहे। इंडिगोच्या खराब व्यवस्थापनामुळे गेल्या 5 दिवसांपासून प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी, निराशा आणि संतापाचं चित्र आहे। विमानतळावर काहींना भावना अनावर झाल्याचंही दिसून आलंय, तर काहींना संताप अनावर झाल्याचं दिसलं। एका विदेशी महिलेचा राग इतका वाढला की तिनं थेट विमान कंपनीच्या काउंटरवर धाव घेतली आणि तिच्या विमान रद्द करण्याबाबत जाब विचारला। अडकून पडल्यामुळे संतप्त महिलेनं अन्न पाण्याचीही मागणी केली, पण तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। इंडिगो विमान कंपनीनं प्रवाशांची माफी मागितली आहे। इंडिगोची विमानं रद्द झाल्यानं प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती। याबाबत आता इंडिगो एअरलाइन्सनं समाज माध्यमांवर माफी मागितली आहे। अधिकृत इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर जाहीरपणे माफी मागण्यात आली आहे। वी आर सॉरी अशी पोस्ट इंडिगोकडून शेअर करण्यात आली आहे। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा इथं तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायूं कबीर बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याची तयारी करतायत। त्यांचे समर्थक सकाळपासून डोक्यावर विटा घेऊन बांधकाम स्थळाकडे निघाले आहेत। बेलडांगासह आसपासचा परिसर त्यामुळे आज हाय अलर्टवर आहे। कोलकाता उच्च न्यायालयानं शुक्रवारी मशीद बांधकामावर बंदी घालण्यास नकार दिला होता। कार्यक्रमादरम्यान शांतता राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असंही न्यायालयानं खडसावलं होतं। उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारनं 3000हून अधिक जवान या परिसरात तैनात केले आहेत। 1992 मधील बाबरी मशीद विध्वंस घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज संपूर्ण उत्तर प्रदेशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आणि प्रशासनानं अयोध्या, वाराणसी आणि प्रयागराजसह सर्व संवेदनशील जिल्ह्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली। अयोध्येत तर 4 डिसेंबरपासूनच अतिरिक्त पाळत ठेवण्यात आली। शहरात येणाऱ्या वाहनांची, हॉटेल्स आणि धर्मशाळांची कसून तपासणी सुरू आहे। मंदिर परिसर आणि संवेदनशील भागांवर ड्रोन कॅमेऱ्यानं लक्ष ठेवलं जात आहे, तर वाराणसीमध्ये रेल्वे स्टेशन आणि प्रमुख घाटांवर पोलिसांकडून तपासणी केली जाते। डॉग स्क्वॉड आणि अँटी सॅबोटेज पथकेही तैनात केली जात आहेत। नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध नवीन FIR दाखल करण्यात आलाय। आता या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांना नोटीस बजावली आहे। त्यांना 19 डिसेंबरच्या आत दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे। या प्रकरणी उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडिया संस्थांना देणगी दिल्यानं ED कडून हे समज देण्यात आल्याचं सांगितलं। तसंच या माध्यमातून माझा छळ केला जात असून हे योग्य नाही, याचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रियाही DK शिवकुमार यांनी दिली आहे। सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक नवरदेव त्याच्या स्वतःच्या लग्न मंडपात फ्री फायर गेम खेळताना दिसून येतोय। मंत्र सुरू असताना आणि नातेवाईक विधी करत असताना नवरदेव मात्र त्याच्या मोबाईलमध्ये मग्न आहे। या व्हिडिओची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे। ही घटना बिहारच्या नवादा जिल्ह्यातील असल्याचं समोर आलंय। व्हिडिओमध्ये नवरदेव मंडपात बसलेला दिसतोय आणि त्याच्या बाजूला नवरीही दिसते, पण यावेळी नवरदेवाचं लक्ष मंत्रांवर किंवा लग्नाच्या विधींवर नसून त्याच्या मोबाईलमधील स्क्रीनवर असलेल्या फ्री फायरवर आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चांगलीच टीका केली आहे। गुजरातच्या जामनगरमध्ये आपच्या सभेत एका व्यक्तीनं आमदार गोपाल इटालियांच्या दिशेनं बूट फेकल्याची घटना घडली। त्यामुळे सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला होता। हा हल्ला गुजरात जोडो यात्रेसंदर्भातील सभेदरम्यान झाला। यावेळी संतापलेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला जोरदार मारहाण केली। मात्र इटालिया यांनी त्याच्या विरुद्ध FIR दाखल न करण्याचा निर्णय घेतला।
हल्लेखोर हे काँग्रेस कार्यकर्ते छत्रपाल सिंग जडेजा असल्याचं सांगितलं जात आहे। आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हे हल्ले भाजपा आणि काँग्रेसच्या भीतीचं लक्षण असल्याचंही म्हटलं। उत्तर प्रदेशच्या लखनौ येथील एका शाळेत परीक्षेदरम्यान 6वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। मोंटफोर्ट इंटर कॉलेजमध्ये परीक्षा देत असताना अमेय सिंग हा 6वी शिकणारा केवळ 12 वर्षांचा विद्यार्थी अचानक खाली कोसळला। या घटनेमुळे उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा धक्का बसला। यावेळी शिक्षकांनी ताबडतोब अमेयाला मदत केली। शाळेत सीपीआरही देण्यात आला, मात्र अमेयानं कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्याची प्रकृती पाहून शाळा प्रशासनानं त्याला रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयातही डॉक्टरांनी बराच वेळ त्याला सीपीआर दिला, मात्र अमेयानं कोणतीही हालचाल केली नसल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। उत्तर प्रदेशमधील नकपतजंग येथील शिक्षिका शिवानी कुमारी वर्मा हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। या हत्येप्रकरणी पोलिसांनी 48 तासात तपास करत मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून एक देशी कट्टा, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी, आरोपींनी परिधान केलेले कपडे आणि चप्पल जप्त केली आहेत। दरम्यान आरोपींना शिक्षिका शिवानी कुमारी वर्मा हिची हत्या करायचीच नव्हती, तर त्यांनी सुपारी किलर्सना दुसऱ्या एका शिक्षिकेची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती। मात्र ती शिक्षिका त्या दिवशी सुट्टीवर होती आणि हल्लेखोरांनी शिवानी यांनाच ती शिक्षिका समजून गोळ्या झाडला असल्याचं आरोपींच्या चौकशीतून समोर आलंय। हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील पूनम नावाच्या महिलेनं 4 मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। पूनमनं स्वतःच्या मुलासह आणखी 3 चिमुकल्यांची हत्या केली। या सर्व घटनेवर आता पूनमचा पती नवीननं प्रतिक्रिया दिली आहे। पूनमने जसं लहान मुलांना पाण्यात बुडवून तडफडून मारलं, तशीच तिला भयंकर शिक्षा द्या असं नवीननं म्हटलंय। तसंच तो त्याच्या मुलाचा आणि भाचीचा मृत्यू हा केवळ एक अपघात मानत होता। मात्र घटनेची तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या तपासातून या सर्व गोष्टी बाहेर आल्याचंही त्याने सांगितलं। उद्योगपती अनिल अंबानी यांची 1120 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे। ईडीनं उद्योगपती अनिल अंबानी यांच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीचा फास आणखी आवळलाय। या कारवाईत मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील रिलायन्स सेंटर, मुदत ठेवी, बँक बॅलन्स आणि काही असूचीबद्ध गुंतवणूक अशा एकूण 18 मालमत्तांचा समावेश आहे। या कारवाईमुळे अनिल अंबानी समूहाविरुद्ध आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचं एकूण मूल्य 10,117 कोटी रुपयांवर पोहोचलंय। ईडीच्या या मोठ्या कारवाईमुळे उद्योग वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। उत्तर प्रदेशात छतरपूरमध्ये भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली। या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण जखमी आहेत। बडामलहरा तालुक्यातील मुंगवारी आणि चौपरिया सरकार गावादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला। कारमध्ये सतना येथील प्रजापती कुटुंबातील 7 सदस्य होते, जे शहागडला जात होते। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। कारचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले। कारमधील जखमी दोघांना तात्काळ छतरपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघातानंतर ट्रक चालक मात्र घटनास्थळावरून पसार झालाय। कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला। भरधाव वेगातील कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्यानं हा भीषण अपघात घडला। अपघातानंतर कारनं पेट घेतला आणि आगीनं रौद्ररूप धारण केलं। यामध्ये एका लोकायुक्त इन्स्पेक्टरचा जळून दुर्दैवी मृत्यू झालाय। रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले। घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू केलाय। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ओक यांनी भारतातील प्रचलित अंधश्रद्धांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। सर्व धार्मिक प्रथांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे आणि भारतातील प्रचलित अंधश्रद्धेचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं आवश्यक आहे, असं मत ओक यांनी मांडलंय। मात्र जो कोणी धार्मिक सुधारणांचा प्रस्ताव मांडतो त्याला धार्मिक गटाकडून लक्ष केलं जातं, असंही मत यावेळी ओक यांनी मांडलं। अरुंधती रॉय यांच्या मदर मेरी कम्स टू मी पुस्तकावरील बंदीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अरुंधती रॉय यांना बीडी किंवा सिगारेट ओढताना दाखवल्यामुळे कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता। केरळ उच्च न्यायालयानं जनहित याचिका फेटाळल्यानंतर राजसिंहन यांनी दाखल केलेले अपील रद्द केलंय। न्यायालयानं स्पष्ट केलं की अरुंधती रॉय या एक प्रसिद्ध लेखिका आहेत आणि त्यांनी धूम्रपानाचा प्रचार केलेला नाही। हे पुस्तक वाचणाऱ्यांसाठी आहे। मुखपृष्ठावरील चित्र जाहिरात नाही आणि त्यामुळे तंबाखू उत्पादनं कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही।
भारत रशियात 16 महत्त्वपूर्ण करार झाले. पुतीन यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांनी आपले संबंध अधिक मजबूत करत महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. करारात कामगार, आरोग्य, व्यापार, शिक्षण आणि प्रसारण यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार सुमारे 8 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलंय. पुतीन यांच्या 2 दिवसांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील जुन्या मैत्रीला नवी दिशा मिळाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या सन्मानार्थ भव्य स्टेट डिनरचं आयोजन केलं होतं. हा डिनर पुतीन यांच्या 2 दिवसीय भारत दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात झाला. जेवणाचा मेन्यू पूर्णपणे भारतीय प्रादेशिक पदार्थांनी सजलेला होता. डिनरची सुरुवात दक्षिण भारतीय मुरुंगेकाई चारू सूपनं झाली. त्यानंतर स्टार्टरमध्ये काश्मीरी गुच्छी, दून चेटीन, काळ्या चण्यांचे शिकमपुरी कबाब आणि व्हेज झोल मोमोज वाढण्यात आले. मेन कोर्समध्ये पुतीन यांना व्हेज थाळी वाढण्यात आली. त्यामध्ये जाफरानी पनीर रोल, पालक मेथी मटर भाजीसोबत विविध प्रकारच्या रोट्यांचा समावेश होता. गोड पदार्थांमध्ये हलवा, कुल्फी आणि संदेश सर्व्ह करण्यात आले होते. तर मोदींनी पुतीन यांना चांदीचा घोडा आणि मार्बल चेससह 6 खास भेटवस्तू दिल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आसामचा चहा, चांदीचा टी सेट, काश्मीरी केशर आणि संगमरवरी बुद्धिबळ संच यासारख्या भारतीय खजिन्याचा संग्रह भेट दिला. या भेटवस्तूंमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील सुपीक मैदानी प्रदेशात पिकवलेला प्रसिद्ध आसाम ब्लॅक टी समाविष्ट होता. हा चहा त्याच्या उत्कृष्ट माल्टी चवीसाठी आणि चमकदार रंगासाठी ओळखला जातो. चहासोबत पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा एक उत्कृष्ट चांदीचा टी सेटही होता. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दौऱ्याचा भारत आणि अमेरिका संबंधांवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलंय. जयशंकर यांनी HD लीडरशिप समिट 2025 मध्ये हे विधान केलंय. परराष्ट्र मंत्र्यांनी भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या चर्चेवरही याचा परिणाम होईल या अफवांना फेटाळून लावलंय. तसंच भारतानं कोणाशी मैत्री करावी किंवा करू नये हे भारताशिवाय इतर कोणीही ठरवू शकत नाही, असे यावेळी जयशंकर यांनी ठणकावून सांगितलं. तुर्की पाकिस्तानमध्ये लढाऊ ड्रोन तयार करण्यासाठी करार करतोय. कान नावाच्या लढाऊ विमानांच्या कार्यक्रमात पाकिस्तानचा समावेश करण्यासाठी तुर्कीनं तयारी दर्शवली आहे. मागच्या वर्षीपासून तुर्की आणि पाकिस्तानमधील संरक्षण सहकार्य मोठ्या प्रमाणावर वाढलंय. अंकाराने पाकिस्तानच्या हवाई दलाला आधुनिक करण्यासाठी त्यांच्या F-16 लढाऊ विमानांचं आधुनिकीकरण केलंय आणि आता तुर्की पाकिस्तानमध्ये एक मोठी औद्योगिक सुविधा उभारण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे प्रादेशिक संरक्षणावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकिस्ताननं पुन्हा एकदा चीनच्या अरुणाचल प्रदेशावरील दाव्याला उघडपणे पाठिंबा दिलाय. चीनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर पाकिस्तानचा चीनला सतत आणि पूर्ण पाठिंबा आहे, असं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. चीननं 25 नोव्हेंबर रोजी अरुणाचल प्रदेशला आपला भाग असल्याचं म्हटलं होतं. चीननं अरुणाचल प्रदेशला कधीही भारताचा भाग मानला नाही, अशा चीनच्या दाव्यावर भारतानं देखील उत्तर दिलंय. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. चीननं किती नकार दिला तरी सत्य बदलू शकत नाही, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय. सुदानमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळलाय. सुदानच्या निमलष्करी दलाच्या सैनिकांनी दक्षिण मध्य सुदानमध्ये ड्रोन हल्ला केलाय. लहान मुलांच्या शाळेवर हा हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात 33 लहान मुलांसह 50 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. सध्या ड्रोन हल्ल्यांमुळे परिसरात संपर्क तुटलाय. या हल्ल्यापूर्वी गुरुवारी सकाळी देखील लष्कर आणि सुदानी सैन्यात संघर्ष सुरू झाला होता. दोन्ही लष्करी गटांमध्ये गेल्या 2 वर्षांहून अधिक काळापासून हा संघर्ष सुरू आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचं वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया जवळील एका वसतिगृहात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकूण 25 जणांना गोळ्या घातल्या गेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. हा गोळीबार का करण्यात आला याची माहिती अजून समोर आली नाही. मात्र पोलिसांकडून घटनेची चौकशी सध्या सुरू आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चमन स्पिन बोल्डक सीमेवर शुक्रवारी पुन्हा एकदा जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात
4 अफगाणी ठार झाले असून 4 जण जखमी झाले आहेत. दोन्ही देश एकमेकांवर हल्ला सुरू केल्याचा आरोप करत आहेत. पाकिस्ताननं सर्वप्रथम कंदाहार प्रांतातील स्पिन बोर्डक परिसरात हल्ला केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणी सैन्यानं कारवाई केली असं अफगाणिस्ताननं म्हटलंय. तर अफगाण सैन्यानं कोणत्याही चिथावणीशिवाय चमन सीमेवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलं असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलंय. फ्रेंच परदेशी प्रदेश असलेल्या ग्वाडेलूपमधील शुएल्चर स्क्वेअरवर ख्रिसमसच्या तयारीसाठी जमलेल्या गर्दीला एका कारनं धडक दिली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 19हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 3घांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. कारच्या चालकाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र पोलिसांकडून घटनेची चौकशी सध्या सुरू आहे. ब्रिटन सरकारनं दहशतवाद विरोधी कायद्याचा वापर करून ब्रिटिश शेख व्यावसायिक गुरप्रीत सिंग रेहल यांची सर्व बँक खाती गोठवली आहेत. त्यांना कोणत्याही कंपनीचं संचालक म्हणून काम करण्यापासूनही रोखण्यात आलंय. ब्रिटिश सरकारला रेहल यांच्यावर भारतात सक्रिय असलेल्या बब्बर खालसा या खलिस्तानी दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याचा संशय आहे. सरकारनं बब्बर अकाली लहर नावाच्या एका गटावरही बंदी घातली आहे. हा गट देखील बब्बर खालसासाठी प्रचार करणं, लोकांना जोडणं आणि त्यासाठी निधी गोळा करणं यासारख्या कारवायांमध्ये सामील होता असंही ब्रिटन सरकारचं म्हणणं आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि अमेरिकन गायिका कॅटी पेरी सध्या त्यांच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आहेत. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. याच दरम्यान त्यांचा एक फोटोही समोर आलाय. त्यात ते दोघेही जपानचे माजी पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासोबत दिसतात. किशिदा यांनी गुरुवारी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्यात किशिदा, त्यांची पत्नी आणि जस्टिन ट्रूडोसह कॅटी पेरी दिसतात. कॅनडाचे माजी पंतप्रधान ट्रूडो यांच्या साथीदारासोबत जपानला आले आहेत आणि त्यांनी आमच्यासोबत दुपारचं जेवण केलं असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. त्यामुळे ट्रूडो आणि कॅटी पेरी यांच्यातील प्रेमसंबंध जवळपास निश्चित मानण्यात येत आहेत. मात्र दोघांनी अद्याप कुठलीही घोषणा केलेली नाही. एलॉन मस्क यांच्या एक्सला $140 दशलक्षचा दंड ठोठावण्यात आलाय. युरोपियन युनियनच्या वादग्रस्त कंटेंट मॉडरेशन कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल एलॉन मस्क यांच्या एक्स या सोशल नेटवर्कला $140 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आलाय. युरोपियन युनियननं लादलेला हा दंड मस्क यांच्या $467 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचा एक छोटासा भाग असला तरी यामुळे युरोपियन युनियन आणि अमेरिकेमध्ये भाषण स्वातंत्र्य आणि तंत्रज्ञान नियमावरून तणाव वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं पाकिस्तानी सैन्यानं म्हटलंय. इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे डायरेक्टर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी ही माहिती दिली. ही पत्रकार परिषद नवीन चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस हेडक्वार्टरच्या उद्घाटनानंतर लगेच झाली. लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी इम्रान खान यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. त्यांची खान यांचे एक ट्विट दाखवत हा जाणून बुजून सैन्याविरुद्ध एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न असल्याचंही सांगितलंय. Thank you.